जणू काही परमेश्वराच्या मुखातून बाहेर पडलेला ओंकार स्वर. नारायणाच्या आत्माला परमात्म्याची हाक ऐकवली. नारायण पिसासारखा हलका झाला. त्यानं अयोध्यापतीला मिठी घातली. त्यानं देखील त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. देव भक्त एक झाले. देव कोण भक्त कोण अशी अद्वैत स्थिती निर्माण झाली आणि देवाच्या मनात आलं, आता अवताराची वेळ आली आहे, मला माध्यम ते मी या नारायणाच्या रूपातून साकारणार आहे. कारण तो कसोटीला पूर्णपणे उतरला आहे. आता एकदा पुन्हा नरजन्म या नारायणाच्या रूपानं घ्यायचा. या नरजन्मी पूर्ण पुरुषाची लक्षणं पुन्हा एकदा ह्याच्याकडूनच ऐकायची. कलियुगाचा राजधर्म जाणून घ्यायचा. राजकारणाचे उलट फासे टाकायला शिकायचं. धर्म संस्थांना अभय द्यायचं. प्रजापुत्रांचं दुःख नाहीसं करायचं. भविष्य काळात हे घडवायचं असेल तर हा नारायण प्रगल्भ व्हायला हवा, समर्थ व्हायला हवा. कार्यपूर्तीनंतर मी स्वस्थानी जाईल, मागोमाग हा येईल. या पलीकडचं माझ्या हाती काही नाही. हा क्षण माझा. शतकानंतर नियती आपला डाव खेळेलच खेळेल. त्यांनी नारायणाला सांगितलं, हरिभजनाच्या बरोबर कर्मयोगाचं आचरण कर. माझ्याकडे येण्यासाठीचं निवृत्ती मार्गाचं दार मी तुझ्याकरता केव्हाच उघडलंय. पण मनावर मालिन्य आलेल्या शिथिल जनसमाजाला तू प्रवृत्ती मार्ग सांग. बहुजन प्रजा अडाणी आहे. आपण जिवंत आहोत का मृत हेच त्याला कळत नाहीये. नजीकच नंदिनी नदीच्या काठी एकांतवास. सूर्याची उपासना कर, बलाची उपासना कर. हनुमंत तुला वेळोवेळी सहाय्य करतील. पण नंदिनी नदी कामधेनू जरी असली तरी तिच्या मोहात अडकू नको. आता उठ, जागृत हो, अवतार कार्यासाठी बद्धपरिकर. पूर्वरंगी उगवलेल्या सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे नारायणाच्या अंतरंगी आत्मस्वरूपाचा, आत्मस्थितीचा, आत्मकर्तव्याचा पूर्ण प्रकाश पडला. काम त्याला म्हणाले, अरे मी तुझ्यातच आहे, मी व तू एकच. म्हणून तूच राम, तूच दास. म्हणून आता स्वतःला संबोध रामी रामदास. रामी रामदासा शक्तीचा बोध. त्यांच्या मुखावर तेज चमकू लागलं आणि रामदास खऱ्या अर्थानं अनुग्रहित झाले. तोच नदीवरून पुरुष सूक्त म्हणत असलेला ब्राह्मण त्याला दिसला. त्याने देखील पुरुष सूक्ताचा पुढचा भाग म्हटला. त्या ब्राह्मणाला हा बटू खूप आवडला. त्यांनी त्याला घरी जेवायला बोलवले, पाठ दिला आणि सांगितलं, पोट भर जेव आणि टाकळीला नंदिनी नदी शेजारी जा. ते होते विष्णू शास्त्री. विष्णू शास्त्रांच्या रूपानं परमेश्वर उभा राहिला. सप्ताहाच्या उपासाचं पाळणं पिठलं विष्णू शास्त्रांच्या पत्नीच्या हातच्या सुग्रास जेवणानं. तोंडाला चव आली. भाग्यवान अन्नपूर्णा आणि भाग्यवान पाहुणा मिळाल्यामुळे अन्नालाच पूर्ण ब्रह्माचं रूप प्राप्त झालं. विष्णू शास्त्री म्हणाले, एखादा श्लोक म्हणतोस का रे कोणा? रामदास समोरच्या भरलेल्या ताटाकडे बघत म्हणाले, जगी पाहता देव हा अन्नदाता. तया लागली तत्वता सार चिंता. तयाचे मुखी राम घेता फुकाचे. मना सांग पारे तुझे काय वेचे. विष्णू शास्त्रींनी विचारलं, कोणाचा श्लोक? रामदास स्वामी म्हणाले, रामरायाने कृपावंत होऊन प्रेरणा दिली, मी फक्त बोलवता श्रीराम. विष्णू शास्त्री आनंदाने म्हणाले, स्वतःच्या मनाला शिकवण देणार हे मनाचे श्लोक भविष्यात वेदरूप होती. भोजनानंतर विष्णू शास्त्रींनी आपला सारा ग्रंथ संग्रह रामदासांना दाखवला. 40 संहिता, उपनिषद, व्याकरण, तर्क, सांख्य, धनुर्वेद, आयुर्वेद, स्थापत्य, संगीत, पशुपालन, रामायण, महाभारत. रामदासांनी सर्व एक एक करून अभ्यासाचं ठरवलं आणि विष्णू शास्त्रांची परवानगी होती. नंदिनी नदीच्या काठी बसलेलं चिमुकलं खेडं टाकळी. आज तिथे आपण सर्वजण एकत्र जमलो. नंदिनी नदीजवळ जाऊन तपश्चर्या करायचा आदेश. पंचवटीपासून तासाच्या वाटचालीवर नंदिनी आणि गोदावरी तळवल संगम. नदी काठावर एक जीर्ण मठी, शेजारी छोटे गुहे वजा भुया कदाचित एक असू शकेल. नदीचे पात्र पण तसं खोल नाही. तो सारा परिसर रामदासाला साधनेसाठी योग्य वाटला. गावचे पाटील बजावा पाटील त्यांना विचारून ती पडीक मठी राहायला घेतली आणि तपश्चर्या करता सुरू केली.
बजाबाला त्यांनी सांगितलं, रामरायाने मला इथं यायला सांगितलंय. बजाबा पाटली हो, जीर्ण मठी साफ करून घ्यायला हवी, शेणाने जमीन सावरायला हवी, भिंती उभ्या करायला हवी, मारुतीची मूर्ती उभी करायला हवी, हे सगळं करायला हवं. पण उद्यापासून वैशाख शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी पुरश्चरणाचा प्रारंभ करायला हवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हा रामदास भट उठला, नंदिनीच्या पात्रात शिरला, डोळ्यासमोर रामराची मूर्ती आणली आणि गायत्री मंत्राचं पुरश्चरण सुरू केलं. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. असं करता करता रामदास तपस्वी झाला. सूर्य मध्यान्नी येईपर्यंत पाण्यात उभं राहून पुरश्चरण करू लागला. पायाला मासे चावायचे, जखमा व्हायच्या, पण त्या जखमा देखील रामराय राममय समजायचा. कमरेपर्यंत अर्ध अंग पांढरं पडलं. साला रक्त वर्ण पाण्यानं शोषून घेतला, पण अविचलपणे पुरश्चरण करीत राहिले. दुपारी नाशिकला 5 घरी माधुकरी मागायची. विष्णू शास्त्रांकडून एक ग्रंथ आणायचा, टाकळीला आल्यावर सर्व अन्न एकत्र करायचं, एक भाग नदीला, एक गाईला. उरलेला काळा प्रभू रामचंद्राचा नैवेद्य म्हणून घ्यायचा. दुपार पेटताना मठीची डागडुजी आणि मनात अखंड नाम श्रीराम जय राम जय जय राम. रात्री ग्रंथाचं वाचन, मग झोप. सकाळी पुन्हा नंदिनी नदीमध्ये पुरश्चरण. गावातील मुलं एकमेकांकडे टकामका पाहायची. मुलांना वाटायचं आपल्या एवढंच आहे, आपल्या बरोबर खेळायला बोलवावं का, पण बोलावं कसं. दुपारपर्यंत नदीत उभा राहतो, दुपारी नाटकात जातो, संध्याकाळी मठी उभारतो, रात्री जाड जाड पुस्तकं वाचतो. ती मुलं काहीतरी गुळ दाणं दूध वगैरे त्याला खायला आणून द्यायची. रामदास फक्त मंद हसायचे. एक दिवशी संध्याकाळी रामदासांनी मुलांना विचारलं, ऐकून घ्या, नीट ऐका, लक्ष ठेवून ऐका, इथूनच महत्व आहे. एक दिवशी संध्याकाळी रामदासांनी मुलांना विचारलं, काय रे तुमच्याकडे गायी आहेत? मुलं म्हणाली हो. त्यांनी विचारलं, घमेली आहेत का? 3-4 मुलं म्हणाली हो. ते मुलांना म्हणाले, उद्या स्वच्छ 10-20 पाट्या शेण घेऊन या. घमेली देखील आणायला सांगितलं. मुलांनी विचारलं, इतक्या शेणाचं काय करणार बुवा? रामदास म्हणाले, मारुती करू. मुलांनी विचारलं, शेणाचा मारुती? पाणी पडलं तर विरघळून जाईल. रामदास म्हणाले, नाही जाणार. कसा टणक करतो बघा. एक जण येताना बाभळीच्या खोडाचा डिंक आणा. धर्म्या म्हणून एक नावाचा मुलगा म्हणाला, मी पूजा करणार. दुसरा म्हणाला, अरे तू काय बांगणाऱ्यास पूजा करायला? पोथी वाचायला लागते, की आपल्याला काय बी उमगत नाही, पण कानाला मात्र ग्वाल लागते. रामदास म्हणाले, बाळांनो, पूजेला ह्यातले काहीही लागत नाही. पूजेला लागतो भाव, मनाची तपश्चर्या, देवावरचा विश्वास, आणि हे सारं तुमच्या जवळ आहे. मुलं खुश झाली. दुसऱ्या दिवशी सर्व घेऊन येतो म्हणाली, आणि दुसऱ्या दिवशीपासून मुलांची तयारी सुरू झाली. रामदासांनी मुलांच्या मदतीनं पहिला मारुती, आता आपण जर दर्शन घेतलं, तो टाकळीत बनवला. नदीच्या पात्रातील गाळ, शेण, छोटे दगड, गवत, डिंक याचं मिश्रण करून 5 दिवस लागले मारुतीची मूर्ती तयार व्हायला. मुलं मूर्ती करताना खूप उतावळेपणा करत होती. रामदासाने सांगितले, मारुती चांगला व्हायला हवाय ना, मग मी सांगतो तसा माझ्या मागून जप करा. आणि अशा तऱ्हेनं श्रीराम जय राम जय जय राम असं जप करायला मुलांना शिकवलं. हळूहळू मूर्ती साकार झाली. रामदास कृतार्थ झाले आणि त्यांच्या तोंडून अभावितपणे बाहेर पडलं, ठकारे पर्वताईचा नेटका कडपा चळू, चपलांग पाहता मोठे महाविद्युल्लतेपरी. रात्र चांगलीच वाटली होती. मुलं का आली नाही ते बघण्याकरता गावकरी आले आणि सर्व मारुतीकडे बघून आश्चर्यचकित झाले. रामदासांनी सांगितलं, मुला मी मारुती बनवला. बघा, दुसऱ्याला श्रेय द्यायचं हे त्याला शिकवायचं होतं. बजाबा पाटील शेंदूर आणायला सांगितलं. बजाबा पाटील म्हणाले, चांगला शेंदूर आणतो, काय करायचं? रामदास म्हणाले, उत्सव करू, पण रोज संध्याकाळी मुलांनी इथं जमायला हवं. बजाबा म्हणाले, जमतील की, पण काय करायचं? रामदास म्हणाले, त्यांना मारुतीची उपासना शिकवणार. पोरं जाणती होई तो चांगली बलदंड झाली पाहिजे.
मीही त्यांच्या बरोबर शक्तीची उपासना करीन. रामदासांचं वाचन, पठण, मनन चालू होते. पेरण्या सुरू झाल्या. रामदासांनी कृषी शास्त्रावरचे ग्रंथ अभ्यासले. पाऊस सुरू झाला, कुणाला जोर येऊ लागला. रामदासांनी आयुर्वेद शास्त्र अभ्यासलं. श्रावण सुरू झाला, गुरव वासरं पुष्ट झाली. रामदास पशुपालन शास्त्रावरचे ग्रंथ वाचले. अश्विनात घटस्थापना झाली, शस्त्र पूजा झाली. रामदास धनुर्वेदावरील ग्रंथ वाचत होते. दिवाळी आली, गोडधोड पदार्थ व्हायला लागले. रामदास पाकशास्त्रावरील ग्रंथ वाचत होते. कोणी नव्या घराचा पाया खोदायला घेणार, रामदास स्थापत्यशास्त्रावरील ग्रंथ वाचत होते. कोणी विचारायचं कुठलं झाड लावू, रामदास वनस्पती शास्त्रावरचा ग्रंथ वाचत होते. अशा तऱ्हेनं रामदासांची बुद्धी सर्वांगाने चतुरस्त्र होत होती. गावकऱ्यांना आपोआप फायदा होत होता. गावकऱ्यांचं रामदासा विना अडू लागलं. ते त्यांचा सल्ला घेऊ लागले. चैत्र आला. गावकऱ्यांनी ठरवलं यावेळी रामरायाचा उत्सव धूमधडाक्यात करायचा. पंचक्रोशीतील मंडळी नाशकातला उत्सव सोडून टाकळीला जमली. रामदासांनी पुरुषोत्तम रामाची आदर्श कथा श्रोत्यांना सांगितली. श्रीरामाची कर्तव्य परायणता अंगी बाळण्याचा प्रयत्न हाच उत्सव हे ठामपणे सांगितलं. दांभिकता, अंधश्रद्धा यावर प्रहार केला. निंदकांची तीव्र शब्दात हेटाळणी करताना रामदासांना कीर्तनात एक अभिनव रूपक सापडले. कीर्तन चालू असताना दोन पुत्री एकमेकांवर भुंकत होती. एकाने दगड मारून त्यांना हकललं. ती घटना त्यांनी निंदकांबद्दल बोलताना शब्दबद्ध केली. श्वानाची पुत्रे कल्होळ मांडियला, कलहो लागला एकसरा. भुंकितो गुरुगुरी वाचतोची तोंड, वरती थोवाड करुणी. एक तो भुंकती, एक तो रडती, दास म्हणे गती निंदकाची. जन हो, आपण असं श्वान व्हायचं का? शहाजी राजांच्या जहागिरीमधली तुम्ही रयत, तुम्हाला अभय आहे. पण दुसऱ्यांच्या जहागिरीत काय चाललंय ते उघड्या डोळ्यांनी पहा. सारं आपलं कर्तृत्व विसरून पडलंय. खरा राजा परकीय तुर्क, अरबीचा इराणी. हा राजा लुटारू आहे. आपल्या देवाचं देशाचं विच्छेद करणार आहे. आज रामनवमी आहे. याच मातीत एक आदर्श पुरुषोत्तम जन्माला येऊ दे अशी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करूया. या जनहिताची कास धरणाऱ्या राजाचा पिंड याच मातीतून निर्माण करण्यासाठी आपण कास धरूया. आपल्या मधील पुरुषार्थ जागा करूया. तीच खरी रामनवमी, तोच खरा रामाचा उत्सव. जय जय वीर समर्थ. श्रोते हो, काय प्रगल्भ विचार, ओजस्वी वक्तृत्व. पुढील राजकारणासाठी नवीन पिढी तयार करायला लावणारा विचार हे अवघ्या 12व्या वर्षी. नाहीतर आपली 12 वर्षाची मुलं काय करतायत सध्या आपण बघा. मग रामदासांचं महत्व तुम्हाला नक्कीच पटेल. रामदास मुलांना व्यायाम शिकवता शिकवता स्वतः घोडेस्वारी करायला शिकले. तरबेज झाले. रामदास अधिकाधिक वेळ चिंतनात, लेखनात घालवू लागले. अंतर्मुख झाले. तिकडे बाह्य परिस्थिती बदलायला लागली. शहाजी राजे आदिलशाही सोडून निजामशाहीत आले आणि नंतर दिल्लीच्या पातशाहीत आले. स्वारी नसताना म्हणजे पावसाळा आला की ते नाशकात छावणी टाकले. रयतेची गाऱ्हाणी ऐकणे, दानधर्म, सिद्धपुरुषांच्या गाठीभेटी वगैरे कार्यक्रम होत असत. त्यांच्या कानावर रामदासाची कीर्ती पोचली. त्यांनी बोलावणं धाडलं, पण रामदास गेले नाही. राजाने बोलावून सुद्धा हा साधू येत नाही. नाहीतर बाकीचे साधू राजा कधी बोलावतो याचीच वाट बघत असतात, हे राजाला माहीत होतं. म्हणून रामदासांबद्दल त्यांचं आकर्षण वाढायला लागलं. त्यांनी पुन्हा स्वाराला पाठवलं. पण बजाबा पाटलांनी सांगितलं स्वामी एकांतात ग्रंथ साधना करतात, म्हणून कोणास भेटला नाही. शहाजी राजाला अजून आश्चर्य वाटतं. त्यांनी पुन्हा स्वारास पाठवलं तर रामदास आपल्या पुढे. बजाबा पाटलांनी निरोप दिला. रामाबरोबर बोलतायत, वेळ मिळाला की निरोप देतो. आता मात्र शहाजी राजांना धीर धरवेना. त्यांनी ठरवलं स्वतःच जायचं. पण पंत नको म्हणाले मी स्वतः बोलवायला जातो. एकादशीला स्वामींचं निरूपण ऐकायला अख्खी पंचक्रोशी जमली होती. रामदासांनी रामभक्तीचा महिमा सांगताना म्हटलं, राम कृष्ण विठोबा से वेगळे नाही.
रामभक्ती म्हणजे आपापल्या आराध्य दैवताची भक्ती. रामाने दैत्य नाश केला, कृष्णाने धर्माचं पुनर्जागरण केलं, विठोबाने मनात भक्ती फुलवून पूर्ण आनंद दिला. हे सारं शहाजी राजांचे पंत ऐकत होते. निरूपणात सर्वजण एवढे रंगले की पंत आलेले देखील कोणाच्या लक्षात आलं नाही. पंतांनी रामदासांना शहाजी राजांनी बोलावलंय असं सांगितलं आणि पंत म्हणाले, ते राजे आहेत, तुम्ही यायला हवं. रामदास ताडकन म्हणाले, इथले राजे असले तरी मुघल सल्तनतीचे मनसबदारच ना, म्हणजे यवन राजाचे चाकरच की. पंतांच्या चेहऱ्यावर घाम फुटला. पंत म्हणाले, आपण वामपंथी दिसता. रामदास म्हणाले, आम्ही रामपंथ. पंतांनी विचारलं, आपल्या पंथाचं तत्वज्ञान? रामदास म्हणाले, अगदी सोपं आहे, तुम्हाला देखील कळेल. जे जे आपणासी ठावे ते ते दुसरासी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जन. आणि अभाविकपणे बजाबा पाटील म्हणाले, जय जय रघुवीर समर्थ. आजवर पंतांनी असा पांथी काही पाहिला नव्हता आणि इतका सुबोध उपदेश ऐकला नव्हता. ते तडक गेले आणि त्यांनी राजांना सांगितलं, आपण लगेच स्वतः भेटीस जावे, कारण रामदासांनी सांगितलंय राजाची अवज्ञा करण्या एवढा मी उद्धट नक्कीच नाही, पण त्यांच्याशी एकांती बोलायचंय आणि इथला एवढा एकांत कुठेही भेटणार नाही. तुमच्या राजाला सांगा, नंदिनी नदीच्या काठी गेली 10 वर्ष फक्त मी तुमचीच वाट पाहते. शहाजी राजे आपल्या स्वारांनिशी रामदासांना भेटायला आले. सर्व टाकळीकरांनी कुर्निसाद केला. बजाबा पाटलांनी रामदासांनी मुलांना व्यायाम कसा शिकवला, गावातील लोकांना शहाणं कसं केलं हे सांगितलं. शहाजी राजांनी आशीर्वाद मागितला. रामदास म्हणाले, आपण ज्येष्ठ, आम्ही मूल, आम्ही काय आशीर्वाद देणार, आम्ही आपल्याला एकटं यायला सांगतो. राजे म्हणाले, पुढल्या वेळेस नक्की एकटे येऊ, पण पंत सांगत होते तुम्ही चांगल्या रचना करता, आम्हाला काहीतरी चांगलं ऐकवा. रामदास म्हणाले, आम्ही कोण रचना करणार, राम सांगतो, आम्ही ऐकतो आणि आम्ही बोलतो. शहाजी राजे म्हणाले, जे रयतेच सांगतात ते आम्हाला सांगा. रामदास म्हणाले, आपणास रुचणार नाही. शहाजी राजे म्हणाले, रयतेला रुचणार आम्हास रुचायलाच हवं. आपण कसलाही मुलाइजा न ठेवता आपल्या रामचंद्रांचा प्रसाद आम्हाला ऐकवा. रामदासांनी पाहिलं, पंतांच्या शिवाय राजाजवळ कोणीच नव्हतं. राजांनी रामदासांच्या डोळ्यात पाहिलं. राजांना वाटलं एक धगधग अग्निकुंड पेटलं. मान खाली घातली. रामदासांनी देखील डोळे क्षणभर मिटले आणि ते खणखणीत आवाजात म्हणू लागले, जयाच्या घरी रोज मिष्ठान्न आहे, तरी तोची का परा नाच सारी. स्वतःच्या कृतीने कृतांतास जाळी, तया येर का कोणी गोठ्यात साळी. जया पुढे स्वत्व काही कळेना, जया शौर्य सामर्थ्य काही वळेना. असा संभ्रमी काय सम्राट होई, जगी जन्म घेई मरोनीची गाई. राजांच्या कपाळावर धर्मबिंदू चमकू लागले. श्वासाची लय वाढली. मुठी घट्ट आवळल्या गेल्या. कुणाकडेही न वळता पाहता घोड्यावर स्वार होऊन एकटेच नाशकाकडे शहाजी राजे निघून गेले. क्षणभर कोणाला काही कळलं नाही. पंत गडबडले. पंतांच्या मागे सारा सरंजाम गेला. पाटील विशीपर्यंत धावत गेले. कुठेही वळून न पाहता रामदास गुहेत गेले. शांतपणे आसन मांडी घालून म्हणू लागले, मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. काय रामदासांना शहाजी राजांचं इतर साधू लोक करतात तसं लोक कौतुक करता आलं नसतं, पण नाही. पुढं काहीतरी चांगलं घडवण्याकरता सत्य सांगून शहाजी राजांच्या मरणावर त्यांनी बोट ठेवली. शहाजी राजे विचारमग्न झाले. कोणाशी बोले नासे झाले. काय माझा जन्म फक्त आला जन्म आला आणि मरून निघून गेला एवढ्या करताय? नाही, हा गोसावी खरं सांगतो. मी देखील आतापर्यंत एवढी भावा सगळ्या सोयीला धुई असून देखील यवनांची चाकरी केली, ती फक्त अस्तित्व टिकवण्याकरता. त्या अस्तित्वाच्या आणि अधिकाराच्या पुण्याईवर भविष्य काळात हा अंधकार दूर करणारा कोणीतरी भाग्यवंत दिसेल. त्याच्या मशागती करता त्याला पाऊलभर का होईना स्वतःची भूमी हवी. त्या भूमीच्या रक्षणाकरता हे हलाहल मी बसवते. हे कोणाला सांगावं असं कोणीपर्यंत आजपर्यंत भेटला नव्हता. आज भेटला.
एक समर्थ योगी त्यानं एकांतात भेट मागितली, जायला हवं, त्याच्या संघटनेला अभय द्यायला हवं. या संघटनेचा उपयोग पुणे प्रांती वाढणाऱ्या शिवबाला नक्कीच होईल. त्याचं मार्गदर्शन शिवबाला मिळालं तर मराठी सिंहासन दूर नाही. शिवाजी तारुण्यात येतात त्याला कोणीतरी सांगायला हवाय राजधर्म, राजनीती, राजकर्तव्य. त्या करता करता परमेश्वराचा अधिष्ठान आणि असं सर्व माहीत असलेला हा तरुण साधू याला मी नक्की भेटी. एकांकी भेटीत रामदासांनी राजांना सर्व परिस्थिती सांगितली आणि उपाय सांगितला. अवघे जन मेळवावे, धर्म कार्यासी लावावे, मराठ धर्माचे स्थापावे, प्रतिष्ठा स्वराज्य. शहाजी राजांचा विचाराचा धागाच रामदासांनी त्याला शब्दात सांगितला. राजांनी सांगितले आपण पुणे प्रांती झाले. रामदास म्हणाले राजना राजे राजे साधना पूर्ण झाली आहे, अनुभव विश्व मर्यादित आहे, आधी वाढवायला हवं. त्याकरता देशाटन करायला हवं, माणसं पारखायला हवी. या यावनी वेड्यातून निष्ठाच्या खिंडी शोधायला हव्या. त्यांच्या विषवृक्षाची मुळं किती खोलवर गेले ते शोधण्यासाठी बद्रीनारायणापासून रामेश्वर पर्यंत आणि द्वारकेपासून गयेपर्यंतच्या मातीचा या पावलांना स्पर्श झाला की बळीराजाच्या मस्तकावर उभी राहायची शक्ती येईल. योग्य समय आम्ही परत येऊ. त्यासाठी आमचं देशातलं ही आमची गरज आहे, तुमची गरज आहे, मराठ देशाची गरज आहे. शहाजी राजाला हुरूप आला आणि रामदास स्वामी तीर्थाटनाला निघाले. समर्थ ओंकारेश्वरला आले. ओंकारेश्वराचं दर्शन घेतलं. सदाशिवपूरच्या नर्मदा गाठ्यावर नर्मदेची शोभा पाहत बसले. एक भाविक मिष्ठानाची थाळी घेऊन आला. ब्राह्मण मैं चरणदास आपके लिए परदास लाया हूं, प्रसादी लाया हूं. रामदास म्हणाले आभार, लेकिन किसी दूसरे को देना भूखा होगा. या वैरागी गोसाव्यांना मी कधीच काही देत नाही. कुणी परदेशी यात्रे करू आला आणि कोणाजवळ काही मागत नसला तर त्याला देतो. रामदास म्हणाले मैं व्रतस्थ हूं, मैं पकाया हुआ खाता नहीं, थोडा सत्तू और गुड़ देतो. चरणदासाला वैराग्य प्राप्त झालं होतं आणि त्याला कोणीतरी सांगितलं होतं ओंकारेश्वरी तुझी गुरु बनली. जो मिष्टान्न नाकारेल आणि कोरडी दीक्षा मागेल तोच तुझा गुरु. असं करून रामदासांनी ओंकारेश्वरला ह्याला उपदेश केला आणि चरणदास पहिला शिष्य झाला आणि ओंकारेश्वरचा मठ हा पहिला मठ. या साऱ्या मठांची असं करत करत उत्तरेकडे जात लोकसंग्रह करत होते, मठ स्थापत होते. कारण त्यांना एक गुप्त हेर संघटना तयार करायची होती या मठांच्या माध्यमातून. आणि ह्या मठांनीच समर्थ रामदासांच्या या मठांनी शिवाजी महाराजांच्या राजकारणाला, राज्याला कशी मदत केली हे तुम्हाला पुढे आपोआप कळेल. येथून बुंदेलखंड, रजपूत राजांचे मरण, रयतेची कुलीन स्त्रियांची अब्रूंची लूट सर्व समर्थ बघत होते, मनात बिंबवले जात होते. मराठी जनतेला जागृती देण्याकरता हा जुर्मी इतिहास त्यांना सांगायचा होता. तेव्हा त्यांनी विचार केला अरे देव आहे का नाही, जसं आपण आज म्हणतो खरंच देव आहे का. पण त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी म्हटलं तो नाही तर मी देखील नाही. द्वैत अद्वैत सिद्धांत सर्वांना सांगायलाच हवा, नक्कीच संपेल. तिथपर्यंत भारतभर आलेलं यवनी संकट दूर करायला माझ्यामधला काजवा असमर्थ आहे. मी माझ्या मर्यादा ओळखायला हव्या. माझी भाषा बोलणाऱ्या माझ्या मराठ देशापुरतं माझं चिंतन सीमित करायला हवं. आदर्श राजाची, आदर्श पुरुषाची आजपर्यंतची सारी चिंतनं मी माझ्या जन्म प्रांताकरता, मराठ देशाकरता वापरायला. घास आपल्या मुठीत आणि मुखात मावेल एवढाच घ्यावा. प्रथम मराठ देशाने आदर्श उभा करावा आणि कदाचित या आदर्शाची आचरण घेण्याची स्फूर्ती इतर प्रांतीयांना मिळेल. असं करत त्यांना नंतर पुढची एक गोष्ट आहे, आता वेळ कमी आहे, ही गोष्ट फक्त एका मिनिटात सांगतो. मारुतीरायांनी रामदासांना कुबडी दिलेली आहे आणि त्या कुबडीच्या आधारेच अयोध्येवरती रामदासांवरती जेव्हा हल्ला झालाय तेव्हा रामदासांनी त्या कुबडीच्या आधारे त्या हल्ल्याचा परतावा केलेला आहे. कारण त्या कुबडीमध्ये तलवार होती. त्यांनी नंतर आईकडे आलेले जांबला त्यांनी आईला डोळे दृष्टी दिलेली आहे आणि तेव्हा आईने विचारले तुला कुठलं महाभूत प्रसन्न झालं. तेव्हा त्या रामदास स्वामी म्हणाले होते वैकुंठीचे कोणी
शिरले अयोध्या भुवनी, लागे कौसल्येचे स्तनी, तेची भूत गे माई. किती मन घट्ट केले स्वजनांची माया तोडवत नाही, पण निग्रहाने बाहेर पडले. गावोगावी कीर्तन करत तुळजापूर, पंढरपूर, तुकोबाराय ह्यांचं दर्शन घेऊन ते महाबळेश्वरला आले. कृष्णागिरी वास्तव्य करून लोकजागृती करत प्रभू रामचंद्रांनी दिलेल्या आदर्शांचं पालन केलं. शिवाजी महाराजांनी आदिलशाही कोंडाणा संपत आलाय. जो यशवंत जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांच्या जागी शिवाजी महाराजांच्या सहाय्याने बसवला गेला, तोच शिवाजी राजांवर गुरगुरायला लागला. जावळी जिंकायला तशी कठीण, त्याला सहाय्य केलं तर मारायचं कसं, अशा द्विधा अवस्थेत महाराज असताना रामदास स्वामींनी त्यांना पत्र लिहून पाठवलं. फितव्याने बुडती राज्ये, खबरदारी असेची ना, लौंडीचे दुरी घालावे, मारावे राजकारणे. जावळी घेतल्यानंतर रामदासांनी शिवाजी महाराजांना सांगून जावळी खोऱ्यातील 11 गावांचा सारा माफ करून घेतला. विजापूरहून अफजल खान निघालाय या सांकेतिक पत्र शिवाजी राजांनी पाठवलं. आज ते उपलब्ध आहे. 4 पडव्यांचे ते पत्र दासायन पान 226 वर आहे. आणि त्या पत्रातली अशी अक्षरं वाचली तर अफजल खानापासून सावध राहावं असं त्या पत्राद्वारे आज देखील दिसतं. त्या कधी लोक पाहता येतील. शिवाजी महाराज आग्र्याहून दक्षिणेकडे न येता उत्तरेकडून परत राज्यामध्ये आलेले आहेत. कारण त्या ठिकाणी रामदासांनी आपापले मठ, 1100 मठ जे स्थापले होते त्यातले काही मठ त्या मार्गावरती उभे केले होते. त्या मठांचा विचार करताना म्हणून शिवाजी महाराज सुखरूप आलेले आहेत. मथुरेस हरिकृष्ण, अंतर्वेदीत हरिश्चंद्र, अयोध्येला रामकृष्ण, गोकर्णाला भैरव, सावंतवाडीला चिपळूणला सीताराम असे शिवाजी महाराज रामदास स्वामींचे मठ शिवाजी राजांच्या मार्गावर अवतीभोवती फिरत होते. अशा या आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या यशाला रामदास स्वामींचे 8व्या वर्षीचे पासूनचं प्लॅनिंग साईबूट ठरलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी तर म्हणेन रामदास स्वामी त्यावेळेचे MBA होते, मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. फक्त त्यांचा बिझनेस होता धर्म जागृती, पुरुषार्थ जागृती, त्यातून मराठांचे राज्य आणि श्रींचे राज्य. जय जय रघुवीर समर्थ. टाकळीच्या विश्वस्थानी मला इथे करायला परमिशन दिली. माझ्याकडून 10 ते 15 मिनिटं थोडासा उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. पुन्हा एकदा रामरायाला, मारुतीरायाला नमस्कार करून भजन मंडळीवाल्यांना माझी मी जागा मोकळी करून देतो. धन्यवाद. वेळेच्या अभावी थोडा वेळ प्रत्येक याच्यावर प्रकाश टाकलेला आहे. आणि विशेषतः तपोभूमीबद्दल त्यांनी विशेष हे केलं, मार्गदर्शन केलं. आणि मेंदे काकाने अशीच परिसेवा रुजू करत जावी एवढं सांगतो. आणि आपले ज्योतिराव खैरदार साहेब विश्वस्त त्यांना सन्मानपत्र देतील. जय जय रघुवीर समर्थ. आता प्रेरणा भजनी मंडळ इंदिरानगर इथे यावं म्हणून काय, आणि अप्रतिम असं त्यांचं भजन असतं. सुरेश,